समजा एक बांबू जर विकला तर हा 60 ते 70 रुपयाला मिळतो, परंतु याच बांबूवरती जर समजा इंटरनोड डिस्टन्स आहे याच्यामध्ये आहे त्याचा नेमप्लेटमध्ये जर समजा नेमप्लेट कार्विंग केलं तर हा याचा उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यातून रिटर्न मिळू शकतो। याचं जर व्हॅल्यू ॲडिशन केलं तर हा एकच पार्ट जवळपास आपल्याला 1000 रुपयापर्यंत उत्पन्न देऊ शकतो। कपाशी किंवा सोयाबीनला 25,000 रुपये खर्च येत असेल तर मॅनेजमेंटसाठी फक्त 2 किंवा 3,000 रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो एकरी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण बांबूच्या विविध प्रजातीविषयी माहिती घेतली। तर ही एक नवीन प्रजाती आहे जिला आपण डेंड्रोकॅलामस जियांटस किंवा बोरा बांबू किंवा जायंट बांबू सुद्धा म्हणतो। याचा मुख्यत्वे उपयोग हँडीक्राफ्टमध्ये आपण करता येऊ शकतो आणि एका बांबूची किंमत ही साधारणतः 1500 ते 2000 रुपयापर्यंत याला आपल्याला मिळू शकते। परंतु याचं जे उत्पादन आहे ते मात्र फार मोठ्या प्रमाणात नसतं, ज्या इतर प्रजातीमध्ये आपण बघतो ते इंटरनोड खूप लांब आहे आणि हँडीक्राफ्टमध्ये याला एक चांगला जे दर्जा आहे तो आपल्याला मिळू शकतो। साधारणतः एक बांबू जो आहे तर हा आपल्याला 1500 ते 2000 रुपये विकता येतो, परंतु याचं जर व्हॅल्यू ॲडिशन केलं तर हा एकच पार्ट जवळपास आपल्याला 1000 रुपयापर्यंत उत्पन्न देऊ शकतो। ची लागवड जर करायची असेल साधारणतः तर इतर बांबूप्रमाणे आपल्याला लागवड करावी लागते। याला अंतर मात्र हे 10 बाय 10 मीटर ठेवावं लागतं, कारण की या बांबूचा साईज हा मोठा असतो। त्यामुळे याला लागवड करताना अंतराचं आहे तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। यानंतर दुसरा बांबू आहे पुन्हा आणखीन हा आपल्या इकडला बांबू आहे, काठी बांबू याला म्हणतो, मानवेल बांबू म्हणतो, डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टस। तर याचा उपयोग साधारणतः ज्याच्याकडे हलक्या जमिनी असेल तर त्याच्याकडे याची लागवड करण्यासाठी उपयोग होऊ शकतो। पाण्याची जर सोय नसेल तर त्याच्यासाठी हा उत्तम एक पर्याय आहे। तदनंतर मग हा एक स्टायरोस त्याची ओलिव्हेरी म्हणून हा बांबू आहे। हा बांबू जसा आपण इतर बांबूला बघतो आपण की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पसरट असतो किंवा आपण कटांग बांबू म्हणतो त्याला काटे असतात, पण याला काटे नसून हा सरळ वाढणारा बांबू आहे आणि हार्डली 3 वर्षामध्ये याच्यातून आपल्याला 5 ते 10 बांबूचं आपल्याला उत्पादन मिळू शकतं। त्यानंतर आपण हा दुसरा एक प्रकारचा बांबू दिसतो, बांबूचा टुलडा। तर याच्यावरूनच लक्षात येईल तुम्हाला इंटरनोड डिस्टन्स जास्त आहे, तर याचा उपयोग मुख्यत्वे जो आपण अगरबत्ती आहे तर त्याच्यासाठी आपण याचा मुख्यत्वे उपयोग करू शकतो। याची लागवड ही साधारणतः बाकी इतर जे बांबू आहे तर ते आपण 5 बाय 5 किंवा 4 बाय 4 मीटरवरती लागवड करू शकतो। नंतर हा मानगा बांबू आहे, डेंड्रोकॅलामस टॉक्सी। तर हा साधारणतः कोकणामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं, परंतु आपल्या प्रक्षेत्रावरती याची लागवड केलेली आहे आणि त्याचं उत्पादनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे। या बांबूचा उपयोग तुम्ही स्टेकिंगसाठी करू शकता, संत्र्याला आधार देण्यासाठी करू शकता। याशिवाय हा बांबू बघत असाल तर भरीव प्रकारचा बांबू आहे, त्याच्यामुळे याची वजन करण्याची क्षमतासुद्धा ही चांगली आहे। याचा उपयोग तुम्हाला फर्निचर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकता। त्यानंतर हा बांबूचा बाल्कोवा, जसं का आपण गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे की इथेनॉल प्रोडक्शनवरती आपल्याला आता जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, तर कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी सुद्धा हा बांबू चांगला आहे। त्याचा जे जैवभार आहे तर तो इतर बांबूपेक्षा हा बांबूचा बाल्कोवा जास्त असतो, तर त्याच्यामुळे याची लागवडसुद्धा आपण ही करू शकता। हा येलो बांबू आहे, तर साधारणतः बरेचसे शेतकरी किंवा ज्यांना असं वाटतं की नाही डेकोरेटिव्ह पर्पज पाहिजे तर त्याच्यासाठी म्हणून हा बांबूचा वल्गरिस हा बांबूची लागवड केली जाते। याच बांबूचा आपण समजा एक बांबू जर विकला तर हा 60 ते 70 रुपयाला मिळतो, परंतु याच बांबूवरती जर समजा इंटरनोड डिस्टन्स आहे याच्यामध्ये आहे त्याचा नेमप्लेटमध्ये जर समजा नेमप्लेट कार्विंग केलं तर हा याचा उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यातून रिटर्न मिळू शकतो। हे जे बांबू आहे हे बघता आहे तर आम्ही जवळपास 15 स्पीसीजचा याचा अभ्यास केलेला आहे। बांबूचा पलिडा म्हणून हा बांबू आहे आणि साधारणतः आपण जे लग्नाचे वगैरे जे बांबू वापरतात तर त्यासाठी हा बांबूचा उपयोग केला जातो। त्याच्यामध्ये ही पूर्ण प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की म्हणजे हा बांबू किती वाढतो, नंतर त्याचे इंटरनोड डिस्टन्स किती आहे, त्याचं फ्रेश वेट किती आहे, त्याचं वाढलेलं वजन किती आहे आणि एकूण उत्पादन किती येणार आहे। बांबू लागवडीशिवाय आपण विचार केला काळानुरूप आपण बघतो आहे की कपाशी आणि सोयाबीन आहे, तर दरवर्षी आपल्याला कपाशी आणि सोयाबीन याची लागवड करणे आवश्यक असते, तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळू शकते। म्हणजे एकंदरीत लागवडीचा खर्च जो आहे तो आपल्याला दरवर्षी करणे आवश्यक असते, पण बांबू लागवडीमध्ये आपल्याला मात्र एकदाच आपल्याला लागवडीचा खर्च करावा लागतो। तदनंतर मात्र फक्त मिनिमम मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे तेवढ्या जरी आपण केल्या म्हणजे जो एकरी समजा कपाशी किंवा सोयाबीनला 25,000 रुपये खर्च येत असेल तर मॅनेजमेंटसाठी फक्त 2 किंवा 3,000 रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो एकरी। तर यामुळेच बांबूची शेती आहे ही आपल्याला आजच्या काळानुसार ही परवडणारी आहे। जरी आपण चांगलं क्षेत्र याच्यात टाकत नसाल, परंतु आपल्याकडे पडीक जमिनी असतील किंवा शेताचे बांधा जरी असतील तर त्याचासुद्धा आपण उपयोग बांबू लागवडीसाठी करू शकतो।